इथंच माग बिबट्या आलता ना इथं एकदम जुनं ऑफिस म्हणलं अख्खं हे ताप कार्यालयामध्ये आमचं काम झालेलं आहे. 1 2 3 4 कबुतरांची शाळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता वाजलेले साधारण 12:30 वाजलेले आता. आणि आता चाललोय मी डायरेक्ट गाडी क्लीन करायला. वॉश नाही केली आतून वॉश करायची मला पहिली येईल. बरं झालं वॉश करीन म्हणलं, केलीच नाही मी. पैसे आलोय तर मोठी गाडी लावली त्यांनी धुवायला. आता किती वेळ लागेल तासभर 1 तास सांगतो. तासाभराच्या वर जाईन पार. आता जाऊ डायरेक्ट तावड्यात. आता साधारण 12 वाजलेले. मला साधारण 3 वाजता जायचे पुण्यात, आणि ते पण मेन पुण्यात जायचंय 4 व्हीलर घेऊन. असलं वैतागणार ना, लय ट्रॅफिक असते राव. थोडं पर्सनल काम आहे आणि नेमकं आजच बोललो, त्याच्यामुळे आजच जायचंय. One hour later. झालं इथलं काम. थोडं लाईट बिलचा थोडा इश्यू होता, मॅच नव्हतं होत रीडिंग. ते केलं, लाईट बिल पे केलं. आता चाललो MSCB गावात. हे तावड्यातले वेगळी डिव्हिजन आहे ती. आमच्या देव गावात आहे ना, देव गावातले वेगळी डिव्हिजन आहे. म्हणजे गावात ऑफिस आहे ते. महावितरणचं ऑफिस देवगाव मध्ये. पाण्याची टाकी आहे तिथूनच कडला. इथं बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या खाली ते महावितरणचं देवगाव आहे. इथं सगळं फक्त इथं लिहिलंय ना, महावितरण देवगाव. त्यांनी दाखवलं मला की बिल किती आलेलं आहे नाही का. पण 366 युनिटचं बिल साधारण 4,500 रुपयेपर्यंत देते मला. काय झालंय की ना, मार्चचं बिल आहे ना, सॉरी मी फेब्रुवारीचं बिल मार्च मध्ये भरलं, आणि मार्च आणि एप्रिलचं बिल आता लागून आलंय मला एवढं. डायरेक्ट गावातून आलो डायरेक्ट घरी येऊन डायरेक्ट चहा घ्यायचं म्हणून चहा घेऊ म्हणलं. चहा घ्यायला घरी आलतो. आता जाऊ परत गाडी वॉशिंग करायला. चालत टायमिंग 1 वाजलेत. गाडी धुता येते 1 तास लागेल म्हणते अजून. आईला थोडं बायपासला पण आलतो कंपनीत. तिथलं पण थोडं रेंट लाईट बिल आहे ना बाकी होतं थोडं जरा. इथं मोठा मीटर आहे, त्याचं लाईट बिल बाकी होतं. पण ते बाई नेमकं गेला MSCB ऑफिसला लाईट बिल भरायला. जाऊ मग आता. मला वाटलं भेटन तो इथं, पण नाही इथं. घरी आलो जेवण करायला. जेवणच नव्हतं झालं. मग काय मॅगी केली. मग एक पुडा होता आपण आणलेला, तोच खाल्लं. मग मॅगी करून खातोय. 2 hours later. आता वाजल्या साधारण 3:30. आणि आता जायचंय मला पुण्यात येरावड्याला. अरे ते सोबत रोडला पिकअप करून जाऊ. मग आता लय बोर होतं तिकडे जायचं म्हणला. लय ट्रॅफिक लागते येरावड्याला. थोडं जरा पर्सनल काम आहे त्याच्यामुळे जायला लागतं रे, नाहीतर गेलोच नसतं पुण्यात. पुण्यात जायचं शक्यतो मी टाळून टाकला बाबा. आज आहे ना दुपारच्या वेळेस आहे ना 2च्या आधी 2:30च्या आधी एवढं टेम्परेचर नव्हतं. आता 38 डिग्री झालंय. आता टेम्परेचर वाढले. जय कुठं झालं काय माहित. जय लय वेळ लावलं राव तू.
गरम होते गाडीतलंही, गाडीतलं गरम होतं वाईट. काय करत होत एवढं तू? आलं आता शिकतो पेपर देऊन. झालं का? झाला. कसा गेला? चांगला गेला. मला एकट्याला जायचं होतं येरवड्याला, काय ते डॉक्युमेंट घ्याय. पण मग मी आंबलाच एकटा, मग म्हणलं जोडीदार कोणतरी पाहिजे म्हणून तुला बोलावलं. माझ्यासोबत तू तू असलाय मला त्यात धीर तरी भेटन. हाय एक माझ्यासोबत. कोणीच नव्हतं. 7ला गेलो इथून. किती वाजता? 7ला. हा किती वाजता आलाय? आता तू फोन केला माझी 2:30 वाजता. 2:45ला. अरे मला कसं आहे कळलं माहिती का? तुम्हाला रील पाठवली का म्हणून फोन केला. चुकी झाली काय? माझं रील पाठवून चुकी झाली. नाही तर मला कळलं कसं काय असतं तू आलाय म्हणून. गाडी काढली. जुनं ऑफिस एकदम जुनं ऑफिस म्हणलं अख्खं आहे. आपलं जुनं काम बांधकाम आहे. खाली फरशी पडले जुनी बरं का, अख्खं लाकड आहे, सगळं स्ट्रक्चरच लाकडाचं असतं, त्यामुळं जास्त गरम होत नाही. बाहेर ये. कसं झालं अंबुजा सिमेंट? उघडाय पण माणसं ठेवलं. हिवताप कार्यालयामध्ये आमचं काम झालेलं आहे. जिल्हा हिवताप कार्यालय. उकडीचे मोदक झाले. उकडीचे. अरे काय नाही, लय डोक्याला ताप देतात. थोडं कामासाठी पळू देत राव. कसं आहे पण जुनं कशी आहे? हा यारवडा पण पहिल्यांदा बैठला एवढा जवळ राव. हा आता मा काय संबंध आहे? मी चांगला पोरगा आहे. ते पुढं होतं का? हा ते बावळटांचं आहे. हा चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. बेकरी मध्ये थांबलेलो इथं आलिशान बेकरी ना. आशिया नाही का? इथंच माग बिबट्या आलता ना इथं. नाही कोल्हा होता का? चिखली गावाचा उरुस आहे का इथं. आज आणि उद्या आहे काय? ट्रॅफिक आले 4 दिवस. समोसा बघ. 2 दिवसाने आपल्या गाड्या समोसा वगैरे खाऊ पहिला. समोसा हे बघ. पार्सल घेणार गाडी. पुण्यातून आता आलोय बाई 6:30 वाजले. 6:30 तो 2.5 तास झाले आम्हाला. 2.5 तास लागले. असं ना बघ ना, बॉबी खायची एक ना 5 रुपये भेटायचा. ती सायकल लिवायचा घेऊन माणूस माहिती ना, त्याला सगळी पारुशा नाही. ते आंघोळ करत होतं ना काय माहित बिक्रीवालं. छान होतं केक. आता काय अजून चांगला आहे रे. हा घेऊ ना केक घेऊ. गेले ते दिवस राहिले ते आठवण. आमच्या गाडी भेटायचं आम्हाला पॅटीस. आम्ही घेतले 2 पॅटीस आणि 2 केक घेऊ. थंड नाही त्यांच्या घरावर. डीजे डीजे रितेश. साडे 6 वाजलेत. आमचं काम होतं खरं थोडंच. ते फक्त भेटायचं होतं. त्या मॅडमला भेटायचं होतं, तेवढंच काम होतं. फक्त जायला यायला 1 तास लागला. 2 तास लागल्यात. किती 1 2 3 4 कबुतरांची शाळा. पण उडीत ओम पण उडतो तुला माहिती. द्याक ना ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य. पिल्या लोखंडे. चालता आजचा व्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये.